रुको जरा। नहीं। अरे कहना क्या चाहते हो? जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, आज आपण VN ॲपवरती व्हिडिओ एडिट करणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी बिटमार्क, शेक इफेक्ट किंवा कोणतेही इफेक्ट व की फ्रेम वापरायची काहीच गरज नाही आहे आणि तुम्हाला यातलं काहीच वापरायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत आणि मी जे स्टेप सांगेल तेवढ्या फॉलो करायच्या आहेत. तुमचा व्हिडिओ 2 मिनिटात रेडी होईल. फक्त 2 मिनिटात व्हिडिओ रेडी. अरे वाह! लेकिन ऐसा कैसे हो सकता है? कारण तुम्ही YB क्रिएशन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तर आपण मराठीमध्ये एडिटिंग शिकवत असतो, ते पण फ्रीमध्ये. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि आज आपण ट्रेंडिंग सॉन्गवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या ट्रेंडिंग सॉन्गची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला मी एक ॲडिओची लिंक दिली आहे, ती इंस्टाग्राममध्ये ओपन करायची आहे. त्यानंतर यूज ॲडिओवरती क्लिक करून आपण बनवलेला व्हिडिओ ॲड करायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. लेकिन एक सेकंड, जलवा है हमारा. तर मित्रांनो, VN ॲप ओपन करायचं आहे. तर VN ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली अकाउंटचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे वरती स्कॅनरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मीडियाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक QR कोड दिलेला आहे, तो तुम्ही ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे व्हिडिओ ओपन होईल. तर त्यानंतर खाली यूज टेम्पलेटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटोंचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. तर फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यासाठी तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचा आहे ते तुम्ही करू शकता. त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो, तुम्हाला इथे फोटो जर क्रॉप करायचा असेल तर इथे क्रॉपचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो क्रॉप करायचा असेल तर तुम्ही क्रॉप करू शकता. त्यानंतर पुन्हा सेव्ह करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी सेव्हच्या पलीकडे एरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि मी अशी सेटिंग लावली आहे, तुम्ही पण तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे. तर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपलं राहिलं म्हणजे सॉन्ग. तर मी तुम्हाला सॉन्गची लिंक दिलेली आहे टेलिग्रामला. तर तुम्हाला तो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा VN ॲपमध्ये यायचं आहे. तुम्हाला सांगून देतो. त्यानंतर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पुन्हा VN ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर खाली नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरती ओरिजिनल तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची 9.16 रेशो तुम्हाला ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉल्यूमचं ऑप्शन दिसेल खाली. तर तुम्हाला इथे व्हॉल्यूमच्या ऑप्शनवरती 0 करून द्यायचं आहे. तर 0 केल्यानंतर तुम्हाला इथे टॅप टू ॲड म्युझिकचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. म्युझिकमध्ये जायचं आहे. म्युझिकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माय म्युझिकमध्ये जायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम व्हिडिओमध्ये जायचं आहे. तर गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे,
तर तुम्हाला तो ॲड करायचा आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, तर तुम्हाला इथे पुन्हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी इथे सेव्हच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सेटिंग सांगितलेली आहे, तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही इथे 30 पर्यंत ठेवू शकता किंवा 25 पण ठेवू शकता. तर त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.